नारू पाहुणा ते बसले मी परत खिशात पैसे काढून घेतलं दारूसाठी. मागितल्यावर द्यायचं ना. माझ्याकडे तेवढंच पैसे होतं त्या पटकन. हा माझं घे काढून. माझे कपडे कोण काढून घेईल? बहुतेक त्या अक्षरच नेली वाटतं. आता घरला कसं जाऊ? अरे कधी येणार आहे तुझा लव गुरु? अरे कोणाला गरज पडली रे लवकरची? अरे तुमची लग्न झाल्यात, माझं काय? मी किती दिवस हलवणार आहे? ते अरे माझ्या भावाच्या पोरांचा पाळणा म्हणा लावले मी. ते हलवले शब्द बसत नाहीत रे. नाही ती होय माझं पण हलवणार का? छी खानेरडं कुठलं. अरे जेव्हा माझं दुसरं लग्न होईल आणि जेव्हा मला बाळ होईल तेव्हा माझ्या पोराचा पाळणा हलवणार का नाही? ते राहू दे सगळं. जायला पहिला मी माझा जुगाड लावून घेतो स्वतःचा. माझं पण लावायचं जुगाड. हा त्याचं पण नाही माझं पण लावायचं जुगाड. हा अरे रांड्याच्या तुमचे लग्न झालेत की रे? तर बघ बायको सोडून 3 वर्ष झाली. व्यवस्थित धरण फुटून जाण्यापेक्षा काहीतरी जुगाड लावलेला बरं. ते नव्ह मी कधी तर सिग्नल तोडला तर काय होतंय त्याला? अधिकारी तुझा सिग्नल उपटून काढतील. ते नव्ह मला काय म्हणायचं आहे, बिना सिग्नलचा चौक कसा दिसल रे? अरे चौकात 1 डाम आणि 2 बलन असल्यावर तो सिग्नल काय कामाचा आणि ते चौक तर काय कामाचा? या लवकर या. कावापासून ताट करून तुमचीच वाट बघत होतो. काय ताट करून बसलायचा? मान म्हणतोय मी, मान. किती वेळ का आहे का नाही? हा म्हणजे ही पोर लवकर येतोय. हे बाबा नादाला लागू नको. शो नवनाथ खरं म्हणजे शो लवकर आहे. ते म्हणतात माहितीये काय, छोटा पॅकेट आणि बडा धमाका असा आहे ते. तो हात सोडा सोडाचा. तुमच्या डोक्यावर आणि इतर ठिकाणी जेवढी केस नाहीत का नाही त्याच्यापेक्षा दुप्पट जुगाड लावून बसले आपण. अहो तुम्ही याला हलक्यात घेऊ नका. माझं पण जुगाड्यानेच लावून दिलाय. अक्षय सकाळी झोपल्याला तेव्हा कपडे तूच घेऊन यायलायस ना? वर काय रे अक्षा, एवढी वाईट वेळ आली याचे कपडे घेऊन देत असतो. आमचं गाव पहिला याच जुगाड लावून दे. अरे माझ्या खिशातले पैसे काढले घेऊन गेले म्हणून जे कपडे काढले इकलो पैसे वसूल केलो. वरती सगळं राहू दे, मला 100 रुपये दे. इथं दाढी करायला पैसे नाहीत, कुठले 100 रुपये देऊ? बरं ते नव्ह इथं आम्हाला कशाला बोलवले ते पहिले सांगा. जुगाड लावायचं असेल त्यांचं. माझं पण जुगाड लावून दे की. ए माझं पण. हा अरे माझं पण. जुगाड प्रत्येकाला लावून देतो पण काय असेल ती 2-2 हजार रुपये फी द्यायला लागणार आपली. ह्यो काय विषय? ह्यो लवगुरू आहे. ह्यो लोकांचा जुगाड लावून देतोय. यो अरे याचं वय काय, ह्याची उंची किती, माझं उठलं तर ह्याच्यापेक्षा मोठं होतंय आणि ह्यो जुगाड लावून देतोय. वय उठलं तर ह्याच्यापेक्षा मोठं होतंय काय? गाडवाला बसून घेतलाय काय? पाहुणं जरा ग बसा. हे बघ तू आमचं सगळ्यांचं जुगाड लाव, तुला आम्ही प्रत्येकी 2000 रुपये देतो. होय तुमचं बी लाव काय जुगाड? ए नको बाबा राहू दे तिकडं. नशीब लागले द्यायला आणि पदर नाही घ्यायला. ते नव याचं तोंड तर बघितलंयस काय, याला पण पटणार हाय. असं तुला 2 काय 3000 रुपये देतो, पहिला माझा जुगाड लाव. आता जर माझ्या खिशातनं पैसे काढलं तर अंडरपॅन्ट पण ठेवत नाही. बरं ते नव सकाळी तर हिने कपडे काढून घेतलेला, मग अंडरपॅन्टवर घालणं आलं कसं काय? अंडरपॅन्टवरची आलतो पण असं आलो मी. आईला हे बाबा राहू दे तुमचं सगळं. हो लवकर तर तुमच्या चहा पाण्याचं बघतो, आम्हाला काहीतरी फ्रीमध्ये जुगाड लावून द्या. हो आम्ही काय मांजर मारले. चला सगळी चलाच चला 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 चला. आईला
पाहू ना मला पण जरा मळा. हो विशाल भाऊ, हा ते परवा गाडीत गिफ्ट राहिलेला आमचं आहे काय तुमच्याकडे? गिफ्ट आहे की. मर्दाव तुम्हाला तेव्हा हाका मारलो, तुम्ही काय ऐकलं नाही सा. सांग काय ते? मी बघणार आहे. तुम्हाला हे देणार होतास? मग काय मर्दा, याच्याशिवाय कसं काम होणार तुझं? अरे माझं खरं प्रेम आहे रे, मला या सगळ्याची गरज नाही. आजपासून आपली मैत्री संपली. बसलास तू दांड्यावर. त्या अंकुश, अंकुश, अरे आमकी मर्दा, आमकी. हे बघ, ते माझं खरं प्रेम आहे आणि त्याची चेष्टा केलेलं मला चालणार नाही. बरं सॉरी तुला बाबा, दे की विषय सोडून, परत नाही करत काय. मतलब कि इस दुनिया में कौन किसी का नहीं होता. धोखा तो वही देते हैं जिस पे हम खुद से ज्यादा भरोसा रखते हैं. म्हणजे हिवाळ्यातलं प्रेम कधी सक्सेस होत नाहीये. म्हणजे मी उन्हाळ्यात केलं होतं. तुम्हाला कसं माहित? अरे हा प्रेमाचा नियमच आहे. हा आणि असं लई नियम असतात प्रेमाचं. हे नियम काय नसतात प्रेमाचं. प्रेम तर आंधळा असते ना. अरे आंधळा असते म्हणून तर खोल दरीत जाऊन पडते. आणि त्या दरीतनं वर यायला लई कमी लोकांना जमतंय. अरे अंडरस्टँड हो, सरळ सरळ सांगा की त्याला कशाला त्याच्या डोक्याची आई बहीण करायला. ए फिंडक्या, तू काय बोलू नको, जाईत ना. तू प्रेम कर, पण नाही सक्सेस झालं तर काय करायचं ते पण ठरव. ती जर मला मिळाली नाही ना तर मी जीव दे. हा जा जा, आत्ताच जाऊन देऊ दे जा. ए नार्या, जरा गप बस की. ते राहू दे, मला सांग तुला तिला बघितल्यावर काय वाटतंय? तिला बघितल्यावर असं वाटते की मी तिचा मजनू आहे आणि ती माझी लैला आहे. अरे बाबा, ते भूतकाळ होता, ह्यो कलियुग आहे. मग काय झालं? अरे त्याला सोप्या भाषेत सांगा की, असं फिरवून फिरवून सांगितल्यावर त्याला काय कळणार आहे. तुला लय कळतंय ना व, तू सांग की. सांगतो की, हा सांग सांग. अरे यो सनी लिओनचा काळ आहे. इथं दिन को भैया रात को सय्या असं चालतं इथं. ही तुझी सोपी भाषा. अहो तुम्हाला दारूतनं फुरसत असते काय? आणि तुम्ही तुमची तर बायको सोडून गेल्या आणि तुम्ही मला प्रेमात शिकवालाय व्हय? बर बाबा, तुझी लाल माझी काळी. झालं ए चला रे. त्याला एवढं समजून पण कळणं झालंय, काय बोलण्याचा अर्थ नाही याला. मुझे पीने का शौक नहीं. छापूक दुपूक छापूक दुपूक छापूक दुपूक. सॉरी भावा, दुपारी मी जरा चुकीच वागलो. असू देल रे भावा, ते सर्वांचं पण तेच मत होतं आणि माझं वैयक्तिक पण तेच मत आहे. अरे हॅलो विशाल दास,